नमस्कार मित्रांनो, जय फिजिक्स पीवायक्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जेई मेन 2026 मधला एक अतिशय दर्जेदार प्रश्न सोडूया. हा प्रश्न दिसायला मोठा वाटतो, पण फ्रिक्शन नेमकं कुठं लागतं आणि कुठं लागत नाही हे समजलं की अवघ्या काही मिनिटात उत्तर मिळते. चला सुरुवात करूया. आपल्याकडे 3 ब्लॉक्स आहेत. ए 4 केजीचा, बी 6 केजीचा आणि सी 8 केजीचा. ए हा बी वर ठेवलाय आणि बी हा सी वर ठेवलाय आणि सी हा या रफ सरफेसवर आहे. आता प्रश्नातली सर्वात महत्वाची ओळ पहा. ए आणि बी हे दोन्ही ब्लॉक्स डाव्या बाजूच्या भिंतीला स्वतंत्र दोऱ्यांनी बांधलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही ब्लॉक ए आणि बी हलू शकत नाहीत. फक्त सी ब्लॉक उजवीकडे ओढला जातोय आणि सर्व सरफेसेससाठी हा सरफेस आणि हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू 0.5 आहे. आपल्याला सी ला कॉन्स्टंट स्पीडने हलवण्यासाठी लागणारा फोर्स काढायचा आहे. अशा प्रश्नांमध्ये गणित करण्यापूर्वी नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारावा. नेमके कोणते ब्लॉक्स हलत नाहीत? नेमके कोणते ब्लॉक्स हलतायत? ए आणि बी हलत नाहीत. फक्त सी उजवीकडे घसरत जातोय. याचा अर्थ सी आणि बी मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे. तसेच सी आणि रफ सरफेस यांच्यात सुद्धा रिलेटिव्ह मोशन आहे. पण ए आणि बी मध्ये कोणतीही रिलेटिव्ह मोशन नाही. म्हणून त्या दोन ब्लॉक्स मध्ये स्लायडिंग फ्रिक्शन निर्माण होणार नाही. हा मुद्दा लक्षात आला तर प्रश्न अर्धा सुटला म्हणून समजा. ए आणि बी मध्ये रिलेटिव्ह मोशन नाही, त्यामुळे फ्रिक्शनही नाही. बी आणि सी मध्ये मात्र रिलेटिव्ह मोशन असल्यामुळं कायनेटिक फ्रिक्शन असेल. सी आणि रफ सरफेस मध्ये रिलेटिव्ह मोशन असल्याने तिथे सुद्धा फ्रिक्शन असेल. म्हणजे आपल्याला फक्त दोन फ्रिक्शन फोर्सेस, कायनेटिक फ्रिक्शन आणि हे फ्रिक्शन काढायचे आहेत. प्रथम हे पहिलं फ्रिक्शन काढूया. आपल्याला माहित आहे F इज इक्वल टू म्यू एन. आता इथं चूक अशी केली जाते की नॉर्मल रिॲक्शन फक्त बी च्या वजना इतकी घेतली जाते. हे चुकीचं आहे, कारण ए हा बी वर ठेवलाय म्हणून बी वर ए चं वजन सुद्धा आहे. त्यामुळं बी आणि सी मधली नॉर्मल रिॲक्शन होईल 4 + 6 kg इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 घेऊया, म्हणजे होईल 100 न्यूटन. म्हणून बी आणि सी मधला फ्रिक्शनल फोर्स होईल 0.5 मल्टिप्लाय 100 50 न्यूटन. सो FBC 50 न्यूटन. आता सी आणि या रफ सरफेसचा विचार करूया. रफ सरफेसवर संपूर्ण 3 ब्लॉक्सचं वजन येतंय, म्हणून तिथं नॉर्मल रिॲक्शन एन होईल 4 + 6 + 8 kg इंटू 10 ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 180 न्यूटन. त्यामुळं फ्रिक्शनल फोर्स FCG होईल 0.5 इंटू 180 90 न्यूटन. म्हणजे रफ सरफेसवर 90 न्यूटन फ्रिक्शन मिळते. आता प्रश्नात स्पष्ट लिहिलंय की सी हा कॉन्स्टंट स्पीडने उजवीकडे जातोय, त्यामुळे त्याचं ऍक्सलरेशन 0 असणार आहे. त्याच्यावरचा नेट फोर्स पण 0 असणार आहे. याचाच अर्थ अप्लाइड फोर्स सर्व अपोजिट फ्रिक्शनल फोर्सेसच्या बेरजे इतकाच असला पाहिजे. F होईल 50 + 90 140 न्यूटन. करेक्ट आन्सर ऑप्शन येईल 2 140 न्यूटन. आता तुमच्यासाठी एक प्रॅक्टिस क्वेश्चन. जर म्यू 0.3 असेल आणि बाकी सर्व माहिती तशीच असेल तर अप्लाइड फोर्स किती लागेल? व्हिडिओ थांबवा, स्वतः सोडवा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जय फिजिक्स पीवायक्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ मोशन मधील आणखी एक उत्कृष्ट ऑफिशियल जेई मेन पीवायक्यू अतिशय सोप्या आणि वेगवान पद्धतीने सोडवणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, प्रश्न सोडवत राहा आणि फिजिक्स स्मार्ट पद्धतीने शिका.